शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून आता बीड जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे त्या परिसराची पाहणी केली जाते। सध्या शिरापूर गात परिसरामध्ये प्रचंड शेतीचं नुकसान झालंय। या ठिकाणी देखील पूरस्थिती निर्माण झालेली होती आणि काही लोकांना रेस्क्यू देखील करण्यात आलं होतं। माझ्यासोबत शशिकांत शिंदे आहेत। काय सांगाल सर, तुम्ही पाहणी करताय, काय परिस्थिती आहे जिल्ह्यातली? आज आदरणीय पवार साहेबांच्या सूचनेप्रमाणे मी असेन, खासदार साहेब असतील आणि आमदार साहेब, आम्ही सगळेजण या ठिकाणी बीड जिल्ह्याची दौरा केलेला आहे। भयानक परिस्थिती आहे। म्हणजे अतिवृष्टीची जी काय फटका सर्वात जास्त कुठं पडला असेल ह्या 4-5 जिल्ह्यात पडला। त्यामध्ये बीडमध्ये प्राथमिक अंदाज घेता फार नुकसान झालेलं आहे। मला वाटतं की आता सरकारने मोजणी, माप, निकष हे सगळं बाजूला ठेवावं आणि सरसकट आता नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे। आमचं तर पहिली मागणी आहे, कर्जमाफी झाली पाहिजे। परत हा शेतकरी उभा राहील, जर उभं करायचं असेल तर सरकारची जबाबदारी आहे। त्यामुळे बाकीच्या कामाला कुठलाही निकष लावत नाही। आता माझं म्हणणं आहे, ह्याच्यात काय राजकीय आम्ही काय आरोप करणार नाही, पण काही करून या शेतकऱ्यांना आता उभं करण्याची गरज आहे। जर इकडं इतकं नदीचं पात्राने जर नदीचं स्वरूपच बदलून गेलं असेल, 250-300 हेक्टरच्या वरती जमीन या ठिकाणी बागायत शेत जमीन होती, पीक होतं, संपूर्ण संपून गेलेलं असेल तर सरकारने त्याला नुकसान भरपाई दिली पाहिजे। काल जी सरकारने 2215 कोटींची मदत जाहीर केली ती पुरेशी आहे असं वाटतंय की त्यांनी आम्ही मे महिन्याच्या अधिवेशनापासून मागणी करतोय। मी विधानसभेमध्ये परिषदेमध्ये केले, विधानसभेमध्ये ह्यांनी केली, ह्यांनी लोकसभेत केलेली आहे। थट्टा चालवली आहे का मला माहीत नाही। काल पण कॅबिनेट झाली, कालच्या कॅबिनेटमध्ये सुद्धा पंचनामे करा एवढाच आदेश दिलेला आहे। 2200 कोटी रुपये ही तरतूद केलेली दाखवली आहे। त्याच्यावरती हा खर्च आहे। पूल वाहून गेलेले आहेत, रस्त्याचे संपर्क तुटलेले आहे, सगळं झालेलं आहे। तुम्ही फक्त आणि शेत जमीन नुसती पाण्याखाली गेली नाही तर ती ओरखडून गेलेली आहे, खरडून गेलेली आहे। ती शेत जमीन परत उभी करायची म्हटल्यानंतर प्रचंड त्या ठिकाणी त्या शेतकऱ्याला ताप आहे। माझं म्हणणं असं आहे की सरकारने फक्त आता 2200 कोटी दिलेले आहे। आमचं म्हणणं आहे केंद्र आणि राज्य सरकारने, इतर राज्यामध्ये तत्काळ केंद्र लगेच मदत करते, अजून केंद्राने मदत का जाहीर केली नाही। आणि महाराष्ट्र राज्यातल्या प्रत्येकाची आता मागणी आहे की आता बस झालं, हे काय राजकीय मागणी करत नाही आम्ही, परंतु शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे, कर्जमाफी झाली पाहिजे आणि यामध्ये तत्काळ 50,000 हेक्टरी तत्काळ मदत दिली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आहे। अशा प्रकारचा सरकार निर्णय घ्यावं। 2200 कोटी तुटपुंजी आहे। एकट्या बीड जिल्ह्यामध्ये, बीड तालुक्यामध्ये, बीड मतदारसंघामध्ये मी मगापासून बघतोय प्रचंड नुकसान झालेलं आहे। त्याचाच पंचनामा आता मी एका कर्मचाऱ्याला विचारलं कसा काय पंचनामा करतो, नाही शेतीचा पंचनामा करायला लावलाय। म्हणजे अजून निकष नियम तुम्ही सांगितलेले आहेत का नाही, मला अजून आश्चर्य वाटतंय। ते विचारे अधिकाऱ्याचे धनी आहेत, त्यांना जे सांगलं तेवढं पंचनामा करतील। मग काही दिवसांनी सरकार म्हणले आमच्या पंचनाम्यामध्ये एवढंच आढळलेलं आहे। मला वाटतं हे निकष चुकीचे आहेत। मी आता आमच्या लोकप्रतिनिधी आणि आमच्या सगळ्यांना सांगितलं की तुम्ही फोटो सहित, पुराव्यासहित आता आपण बोलूया। माझं म्हणणं, जर सरकारने आता लक्ष घातलं नाही तर पहिला उठाव हा आमच्या लोकांकडून, राजकारणासाठी मी बोलत नाही, पण शेतकरी उभा करायचा तो बीडला होणार आहे। बीड अगोदरच दुष्काळाच्या झळा सोसतोय आणि आता दुसऱ्या बाजूला आता हा ओला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात। आता अनेक लोकांच्या जमिनी खरडून गेल्यात, अनेकांचे बोर असतील, विहीर असतील, हे पूर्णपणे नेस्तनाबूत झालं आहे। असं आहे, पूर्वीचा 2023चा जो GR आहे मदतीचा, हा तुटपुंज आहे। पहिलं चांगलं 65 मिलीमीटरच्या आश्रय पर्जन्यानं जिथं पडलेलं आहे त्याचा निकष तो आता सकाळी उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे की तो निकष आम्ही लावणार नाही। आमचं म्हणणं आहे तुमचा हा पंचनामा व्हायला 2-3 महिने जातील, पण शेतकऱ्यांनी काय करायचं, तर तुम्ही हा निकष नियम सगळे बाजूला ठेवा। आम्ही सगळे विरोधी पक्ष या गोष्टीमध्ये तुम्हाला मदत करायला तयार आहोत। या असलेल्या लोकांना मदत देण्यासाठी तत्काळ सरसकट आम्ही सांगितलं आहे, तुमचे निकष नियम जाऊन द्या, सरसकट सगळ्यांना मदत जाहीर केली पाहिजे अशी आमची मागणी आहे। नक्कीच सरसकट मदत जाहीर केली पाहिजे सांगतात। खासदार सुद्धा माझ्यासोबत आहेत, काय सांगाल? तुम्ही जिल्ह्यामध्ये फिरताय, आता मांजरसुंबा परिसरामध्ये सुद्धा एका शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या शेतामध्ये पाणी गेलं म्हणून त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। ही बीड जिल्ह्यावर आलेलं संकट आहे। बीड जिल्ह्यामध्ये असे बरेच अनेक संकट येतात, पण आजचं हे संकट सहन करण्याची ताकद, कारण तसं पाण्याचा आपल्याला एवढा सवय नाहीये। पाणी आता एवढं प्रचंड झालंय, रातोरात पाणी एका नदीचं पात्रच घुरून 1-2 किलोमीटर दूर जात आहे। त्याच्यामुळे पाण्यानं प्रचंड नुकसान झालंय। असं जसं आमच्या
प्रदेशाध्यक्ष साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं फक्त पंचनामे आणि शेतीचं नुकसान, शेतीच्या पिकाच्या नुकसानासाठी 50,000 रुपये हेक्टरी ठीक आहे, तात्पुरती मदत आज. पण जी शेतीच गेली त्याचं काय? शेती गेली, विहीर गेली, जनावरं गेले, त्याचं सगळं शेतीमध्ये काहीच राहिलेलं नाही. याच्यासाठी सुद्धा मदत सरकारनं कुठे, आता केंद्र शासनाचं एवढं मोठं सरकार आहे, एवढं आणि मेजॉरिटी फुल थम्पिंग मेजॉरिटी दिली ना महाराष्ट्र शासनात. तर त्याच्यामुळे यांनी एवढ्या मेजॉरिटीच्या जीवावर एकच केलं पाहिजे की आमच्या मायबाप शेतकऱ्यांच्यासाठी उभं राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठीची जी कर्जमाफीची घोषणा त्यांनी निवडणुकीत दिली, आज या निवडणुकीचा भाग नाही, पण निवडणुकीत दिली, मग आज कमीत कमी ती पूर्ण कारण आज शेतकऱ्याला गरज आहे, बाकीचं जाऊ दे. आज त्याने व्याज भरायचं आणि त्याला खायलाही काही नाही, शेती नाही, जमीन नाही. आज तुम्ही गावोगाव बघा, फक्त टहो फोडायले लोक आहेत. कुठल्याही गावात गेलं तरी जेवढे बाधित गाव आहेत, जे बाधित वाटत की पाऊस नाही पण ते गाव बाधित आहे, असे 100% गाव बाधित झालेत. कमी अधिक प्रमाणात कोणाचं थोडं कमी झाल्याचं नुकसान, पण मॅक्सिमम नुकसान जास्त झालेलीच गावं जास्त आहेत. जे आता तुम्ही जे आपण या गावामध्ये आहोत, याच गावात बघा नदीपासून 3 किलोमीटर दूर आले, म्हणजे नुसते बाजूला नाही, त्याच्यात 2-2, 3-3 परस, म्हणजे 3-3, 10-10 मीटरपर्यंत पाणी हाईट नव्हतं. म्हणजे कधीच बघितलं नाही. जे आपले वयस्कर माणसं सांगतात की आम्ही आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये एवढं पाणी बघितलं नाही, एवढं पाणी आलं. ह्याच्यासाठी आमचे आमदार साहेब या मतदारसंघात खूप इथंही काम करतात. बाकी आम्ही पण जिल्ह्याच्या दुसऱ्या भागात जिथं जिथं आहे तिथं आमचे कार्यकर्ते सगळेच काम करतात. बाकीचे लोकप्रतिनिधी फिरत असतील, आम्हाला कोणावर राजकारण करायचं नाही, पण ह्या शेतकऱ्यांसाठी आता मदतीची गरज आहे. ह्याच्यासाठी शासनानं लवकरात लवकर मदत द्यावी. या शेतकऱ्यांना मदत देऊ अशा प्रकारचं ज्या आशा दाखवत आहेत. आमचं म्हणणं सरळ आहे की गेंड्याच्या कातडीच्या सरकारने आता ती भूमिका घेऊ नये, ताबडतोब करावं. जर नाही केलं तर आम्ही करायला भाग पाडू, हा इशारा आहे माझा. तुम्हाला हे 2,215 कोटी जी मदत आहे, तुम्हाला काय वाटतं, काय आकडा जाहीर केला पाहिजे? नाही, असं आहे की तुम्ही हा आकडा तुम्ही सांगितलं की तत्काळ आम्ही जाहीर करतो. आता ते काय करतायत, ताबडतोब जी मदत द्यायची, नुकसान भरपाईचा पंचनामा झाला त्याला मदत देतील. हा मदत दिल्यानंतर आम्ही मदत पोचवली हे सांगण्याचं काम करतील. आमचं म्हणणं आहे की कर्जमाफी याच्याशिवाय पर्याय नाही. पहिलं कर्जमाफी झाला तर हा शेतकरी परत उभा राहील, आणि दुसरं 50,000 हेक्टरी आम्ही म्हणालेलो आहे. तुम्ही निदान त्याचा अभ्यास, आता तर मंत्री सगळे फिरायला सुरुवात झाली, कालपर्यंत फिरत नव्हते, आता फिरतायत. मग फिरत असतील तर त्यांनी 2 दिवसामध्ये, काल कॅबिनेटमधून निर्णय होईल अशी आमची अपेक्षा होती, पण कॅबिनेटचा निर्णय झाला नाही. त्यांनी काही निकष दिलेले आहेत, ते आम्ही वाचलेले आहेत. त्या निकषाचा आणि त्या नियमाचा काही फायदा होणार नाही. आमचं म्हणणं आहे तत्काळ करावं, नाही झाला तर या शेतकऱ्यांचा शाप त्यांना बोलल्याशिवाय राहणार नाही. आम्ही त्याचा आवाज उठवू. माझ्यासोबत आमदार सुद्धा आहेत. काय सांगाल, तुम्ही या संपूर्ण परिसरामध्ये होतात, अनेक लोक अडकून पडले होते, बोटीमध्ये स्वतः तुम्ही उतरून रेस्क्यू केलं, काय परिस्थिती होती? नाही, मी जेवढी पण आपण मतदारसंघामध्ये, जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झाली आपण सर्वांनी सुद्धा ही बघितली. आणि ग्रामीण भागामध्ये जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना हे विचारले की असा आत्तापर्यंत कधी पाऊस झाला होता का, आत्तापर्यंत असा कधी पाऊसच झाला नाही. तर जे काही लोकांनी बघितलं, महाराष्ट्राने बघितलं की 1-1.5 किलोमीटरपर्यंत नदीचं पात्र झालं होतं. आणि जी सरसकट आमची भावना आहे, साहेबांनी जसं ज्या पद्धतीने सांगितलं ती बरोबर योग्य आहे. पण हे जर पात्र तुम्ही बघितलं तर ते आत्ता नदी दिसते तिकडे सारखं, पण तिथे नदी इथपर्यंत होती, इथपर्यंत म्हणजे पात्र दिसतंय तिथे, आणि नदी त्या रस्त्यापर्यंत तिथं चिटकली होती. म्हणजे हे सगळं 200-250 जे हेक्टर आहे हे पूर्णपणे पाण्याने होती. मग आमची ही योग्य मागणी आहे की सरसकट दिली पाहिजे, कारण का शेतीचं नुकसान झालंय, मोटरी वाहून गेल्यात, विहिरी बुजल्यात, ड्रिपरचं नुकसान झालंय, सोलारचं नुकसान झालंय. आणि जे नदीनी जो दिशा बदलली त्याच्यामुळं जे काही घरं आहेत, काही घरामध्ये, आता काल मी हिंगणी गावामध्ये होतो, तिकडचं मंजरा जे आहेत तिथं सुद्धा अशी परिस्थिती होती की लोक तिथं रडत होत्या. त्यांच्या घरामध्ये पाणी झालं, पत्रे, त्यांची जनावरं वाहून गेलेत, जनावरं अडकून बसलेले आहेत. अशा अनेक गाव आहेत. त्याच्यामुळे ही योग्य आमची मागणी आहे की ज्या आणि कर्मचारी आहेत, प्रशासन पूर्णपणे बघतंय. प्रशासनपेक्षा मीडियानीच आत्तापर्यंत इतके वेळेस दाखवलं की जी काही नदी मोठी झाली आणि जी नदीने दिशा बदलल्यामुळं जो काही नुकसान जे झालेलं आहे, मग ते जनावरं असतील, शेतीच्या मालाचे असतील, शेतीच्या पिकाचे असतील, आणि शेतकरी आता हतबल आहे. दुसरा विषय ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा, खरं तर ही पहिली प्राधान्य ह्याला द्यावा शेतकरी बांधवांच्या ह्याच्या विषयामध्ये. बीड मतदारसंघामध्ये किंवा इतर ठिकाणी सुद्धा बाप्पा की माझ्याकडे 100 असे ठिकाणे जिथं संपर्कच तुटलेला आहे. म्हणजे गावातला आज जायला रस्ताच राहिला नाही, पूल राहिला नाही, काहीच नाही.
म्हणजे शाळेचे विद्यार्थी शाळा बंद झाल्या आहेत आणि पाणी तिथं आहे. ही एक दुसरा एक टप्पा आमच्या समोर आलाय. म्हणजे गावांनी संपर्क कसा करायचा इथे. हाजीपूर म्हणून इथं गाव आहे, तिथं दोन्ही नदी, सिंदफणा आणि एक मागची नदी. तर ते असं ते झाल्यामुळे ते दोन दिवस तिथं अडकून बसणार आणि परत 3 दिवसानंतर अतिवृष्टी आहे म्हणजे असं सांगितलंय. इथं कसं तुम्हाला जरी आता हे परिसर शांत दिसतो, पण संध्याकाळी जर पाऊस पडला तर परत इथपर्यंत पाणी येतं. त्याच्यामुळं पंचनामे आपण व्यवस्थित करावं आणि शेतकऱ्यांना सरसकट माफी करावी हीच आमची मागणी आहे. धन्यवाद. आपल्यासोबत 3ही नेते होते शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, जे आता सकाळपासून या संपूर्ण परिसरामध्ये शेतकऱ्यांच्या बांधावरती फिरतात आणि जी परिस्थिती आहे ती अतिशय गंभीर झालेली आहे. बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं जे होतं नव्हतं ते सगळं पाण्यात गेलंय आणि आता शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून मदत मिळावी अशा प्रकारची भूमिका जी आहे ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यातूनच या संपूर्ण संदर्भात आवाज उठवला जाईल असंही शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय. कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.